मैं वचन देता हूं कि बिहार के राष्ट्रीय महामार्ग को मैं वर्ल्ड स्टैंडर्ड के बनाकर आपको दूंगा। आपके रोड, बिहार के रोड अमेरिका के बराबर बना दूंगा, ये मेरा वचन है। एक से एक ब्रिज बना दूंगा, कोई कठिनाई नहीं है, सब कुछ हो सकता है। ये मैं कि आपके ऊपर एहसान नहीं कर रहा, ये आपका पैसा है, आप मालिक है, हम सेवक हैं। रस्ते सगळे होत आहेत, आम्ही डांबरी रस्ते तर बंद केलेले आहेत। पुढचे 30, 40, 50 वर्ष पुढे खड्डा पडणार जे रस्त्याला, अशा क्वालिटीचे कामं आम्ही या ठिकाणी करत आहोत। और मुझे बताइए, ये जो कुछ काम हुआ इसका श्रेय मुझे है, जनार्दन सिंह जी को है, नीतीश कुमार जी को है, मोदी जी को है। अब खड्ड्यात अख्खा डंपरच गेला। नाशिकच्या रस्त्यांचा नवा विक्रम। आजपर्यंत रस्त्यावरच्या खड्ड्यात तुम्ही माणसाचा पाय जाताना बघितलं असेल, गाडीचं चाक जाताना बघितलं असेल, एवढंच काय तर फार सिलेंडर जाताना पण बघितलं असेल। पण नाशिक मधील खड्ड्यांनी यंदा विक्रम केलाय, जो तोडणं आता कुणालाही शक्य होणार नाही। कारण नाशिक मध्ये रस्त्यात असा खड्डा पडलाय ज्यात संपूर्ण डंपरच घुसलाय। हे बघा कसा डंपर उताना झालाय, असं कुठं असतंय वय? यालाच तर म्हणतात अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। नाशिक मधील खड्ड्यांनी आतापर्यंत अनेकांना गिळले, त्यात आतापर्यंत यंदाच्या पावसाळ्यात 7 ते 8 जणांनी आपला जीव गमावलाय। मात्र आता या खड्ड्यांनी थेट डंपरच गिळल्यानं हा रस्ता बनवणाऱ्यांचा, प्रशासनाचा आणि नेत्यांचा सत्कार नेमका कसा करावा, हाच प्रश्न नाशिककरांना पडलाय। नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, खड्ड्यांचे साम्राज्य आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा अत्यंत गंभीर रूपानं समोर आलाय। शहरातील नवशा गणपती परिसरात रस्ता अचानक खचल्यामुळे खडी उतरवणारा एक भला मोठा डंपर थेट 10 ते 12 फूट खोल खड्ड्यात कोसळल्याची धक्कादायक दुर्घटना घडली असून या घटनेने संपूर्ण नाशिक शहराला हादरवून सोडलंय। ही घटना केवळ एक अपघात नसून नाशिक महानगरपालिका, स्मार्ट सिटीचं नियोजन आणि कंत्राटदारांच्या अकार्यक्षमतेचा जिवंत पुरावा मानली जाते। अत्यंत गजबजलेल्या आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या नवशा गणपती परिसरामध्ये रस्त्याचं काम सुरू असताना हा प्रकार घडलाय। या कामासाठी खडी घेऊन आलेला डंपर जेव्हा रस्त्याच्या कडेला उभा राहून माल खाली करत होता, नेमका त्याच वेळी रस्त्याच्या खालची जमीन आणि डांबराचा थर पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला। अवजड डंपरचं वजन रस्त्याला पेलवलं नाही आणि संपूर्ण डंपर उलटून थेट 10 ते 12 फूट खोल विवरात गेलाय। सुदैवानं या भीषण अपघातात डंपर चालकानं समय सूचकता दाखवल्यानं आणि आजूबाजूला पादचाऱ्यांची गर्दी नसल्यानं मोठी जीवितहानी टळली असली तरी या दुर्घटनेनं नाशिककरांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर केलाय। या संपूर्ण दुर्घटनेमुळे नाशिकचे पालकमंत्री आणि स्थानिक प्रशासन यांच्या दाव्यांची पूर्णपणे पोलखोल झाली आहे। काही दिवसांपूर्वीच पालकमंत्र्यांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन नाशिक शहरातील 80% खड्डे बुजवण्यात आल्याचा आणि रस्त्यांची कामं अत्यंत युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा केला होता। प्रशासनाकडूनही रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत आणि कंत्राटदारांवर ठेवण्यात येणाऱ्या वॉच बद्दल मोठ्या बात्या मारल्या जात होत्या, परंतु प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती या दाव्यांच्या अगदी उलट असल्याचं या घटनेनं सिद्ध केलंय। जर शहरातील 80% खड्डे बुजवले गेले होते आणि नवीन रस्त्यांची कामं दर्जेदार पद्धतीने सुरू होती, तर मग काम सुरू असलेला रस्ता अचानक 10 ते 12 फूट खोल कसा खचू शकतो, असा संतप्त सवाल आता सामान्य नाशिककर विचारतायत। हा अपघात इतका भीषण होता की जर त्या खड्ड्याच्या ठिकाणी एखादी दुचाकी किंवा पादचारी नागरिक असता तर त्याचा जागीच चिरडून मृत्यू झाला असता। यावरून हे स्पष्ट होतंय की केवळ कागदोपत्री आकडेवारी दाखवून नागरिकांची दिशाभूल केली जाते आणि प्रत्यक्षात मात्र नाशिककरांना मृत्यूच्या छायेत प्रवास करावा लागतोय। नाशिक शहराला स्मार्ट सिटी बनवण्याच्या घोषणा गेल्या अनेक वर्षांपासून केल्या जात आहेत। त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पाणीसारखा व्हायला गेलाय। मात्र आज नाशिक मधील कोणत्याही भागात गेले तरी रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। सिडको, सातपूर, नाशिक रोड, पंचवटी किंवा मध्यवर्ती नाशिक असो, सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। नवशा गणपती परिसरातील रस्ता खचण्याची घटना ही या निकृष्ट दर्जाच्या कामाचा कळस आहे। रस्त्यांचं कंत्राट देताना कंत्राटदारांची पात्रता तपासली जाते की नाही, कामाच्या ठिकाणी वापरण्यात येणारं साहित्य योग्य दर्जाचं आहे की नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महापालिकेचे अभियंता या कामांचे वेळेवर ऑडिट करतात की नाही, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। रस्त्यांचं डांबरीकरण किंवा खडीकरण करताना पाया मजबूत केला जात नाही, केवळ वरवर मलमपट्टी करून बिलं उकळण्याचं काम कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतानं सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये कमालीचा संताप पाहायला मिळतोय। स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार या रस्त्याच्या कामाबाबत आधीच अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या। रस्ता तयार करताना योग्य त्या तांत्रिक बाबींचं पालन केलं जात नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते।
मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि त्याचेच पर्यवसान आज या मोठ्या अपघातात झाले. नाशिकमधील रस्त्यांवर दररोज लहान मोठे अपघात होत असून अनेकांना आपले अवयव गमावे लागतात, तर काहींना पाठीच्या आणि मणक्यांच्या आजारांना सामोरं जावं लागतंय. असं असतानाही प्रशासन ढिम्म हलण्यास तयार नाहीये. पालकमंत्र्यांनी केलेल्या दाव्यांवरून आता राजकीय वातावरणही चांगलंच तापू लागलं असून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलंय. केवळ घोषणाबाजी करून नाशिककरांची दिशाभूल थांबवावी आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कामाची गुणवत्ता तपासावी अशी मागणी केली जाते. नवशा गणपती परिसरातील या खळबळजनक घटनेनं नाशिकमधील रस्ते विकास कामांमधील कथित भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जा आणि कंत्राटदारांचा ढिसाळपणा पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय. ही घटना प्रशासनासाठी एक धोक्याची घंटा असून आता तरी महापालिका आणि संबंधित विभागानं जागं होणं गरजेचं आहे. केवळ पावसाचे किंवा तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करून जबाबदारी झटकण्यापेक्षा ज्या कंत्राटदारानं हे निकृष्ट काम केलंय त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तसेच या कामावर देखरेख ठेवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात यावं अशी तीव्र भावना नाशिककरांमधून व्यक्त होते. जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत आणि शहरातील सर्वच रस्त्यांचं ऑडिट करून ते दुरुस्त केले नाहीत तर भविष्यात नाशिकच्या रस्त्यांवर याहून मोठी जीवितहानी घडण्याची भीती नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.